सर्वाधिक जास्त त्यांच्या नावा पुढे पाहायला मिळतात. या प्रमोदजी शेडगे सरांचा एक विशेष सन्मान, द व्हॉइस ऑफ पालघर. आपण करतो आहोत या व्यासपीठावरती. तदनंतर या स्पर्धेच्या माध्यमातून या लाईव्ह टीम संपूर्ण लाईव्ह कव्हरेज जो पाहायला मिळाला 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज. मी अभिषेकला विनंती करेन हा सन्मान आपण स्वीकारावा. भूपेश कराळे यांच्या नेतृत्वामध्ये अभिषेकने केलेल्या उत्तमरित्या कव्हरेज पाहायला मिळालं आणि त्यामुळे अभिषेकला मी विनंती करेन साहिल पाटील त्यांच्या बिहाफमध्ये हा सन्मान स्वीकारत असताना आपण पाहत आहोत. 70 स्पोर्ट्स विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर आणखीन एक सन्मान आपण करतोय. आमचे डीजे मास्टर विनंती असेल आपणही आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. डीजे मास्टरला इन्व्हाइट करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय उमेशजी कुळे साहेब, आपल्याला विनंती असेल आज मात्र उमेश 11 कार नाही तर आज मात्र संपूर्ण दांडा जिंकला असं म्हणावं लागणार आहे. आज त्यांना आपण पाहतो. विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती आमचे डीजे मास्टर, आमचा डीजे मास्टरचा सन्मान करण्यात येतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर हा विशेष सन्मान स्वतः संघ मालक आहेत, परंतु असा संघ त्यांनी बांधलेला आहे क्रिकेटवरती निर्विवाद असं वर्चस्व गाजवलं जात आहे. नाव आहे उमेशजी कुळे. आज मात्र बांधा आणि अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून कारदांड्याचं सातत्याने आज एकत्रितपणे बांधिलकी जपली जाते. त्याचं कारण आहे उमेशजी कुळे साहेब. या फोटोग्राफर आमचे वन लव फोटोग्राफी मनीषजी दाभी यांना विनंती असेल. खरं तर नुकतंच आपण पाहिलं 20K फॉलोअर्स आधी या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी कंप्लीट केले, सर्वांचे ज्यांनी फोटो काढले, आता वेळ आली आहे त्यांचा फोटो काढण्याची. वन लव फोटोग्राफी मनीष दाभी यांचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येत असताना मला मिळत आहे. विशेष सन्मान या मी विनंती करेन या स्पर्धेच्या माध्यमातून ॲडव्होकेट डॉक्टर साजनजी पाटील साहेब यांना विनंती असेल, स्वतः प्राध्यापक आणि तदनंतर एक उत्कृष्ट संघ मालक, या विशेष सन्मान आपण करतो आहोत. ॲडव्होकेट डॉक्टर साजनजी पाटील साहेब, विशेष सन्मान या व्यासपीठावरती होत असताना आपण पाहतोय. गिरीजी गायकवाड साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. गिरीजी गायकवाड साहेब यांना विनंती असेल आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. राजेजी गायकवाड साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. राजेजी गायकवाड साहेब, भरतजी पक्कड साहेब यांना विनंती असेल आपणही व्यासपीठावरती यावं. भरतजी पक्कड साहेब यांनाही विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आणि आपला एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. हर्षजी अडसूळ साहेब, त्याच वेळेला महेशजी तरकारी साहेब, संदीपजी पोटे साहेब यांनी आयोजित केलेली स्पर्धा, दमदार असा सोहळा या स्पर्धेचा पाहायला मिळाला. विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतो आहोत.
अतुलजी गोळेसाहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात असताना पाहायला मिळतं. प्रमुख सहकार्य ज्यांचं नेहमीच राहिलेलं आहे, उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. अतुलजी गोळेसाहेब यांचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती होत असताना पाहायला मिळतोय. स्वागत नसे हा तर आहे जिव्हाळा साहेब, आपल्या पदम स्पर्शाने पावन झाला हा सोहळा. या वळीयात पारितोषिक सोहळ्याकडे आणि जिथे मात्र स्वर्गीय संतोष अडसूळ चषक 2026 अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तर पुरस्कार दोन्ही संघांना विनंती असेल. फायनली दोन्ही टीम Y11 बोनखडे आणि ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील इलेव्हन संघाला विनंती आपण समोर या. खेळाडूंना विनंती आपण समोर या. मॅन ऑफ द मॅच नागेश वाडेकर, फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हकदार नागा. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो आपण देत आहोत. खरं तर फायनलच्या मॅचमध्ये त्याने दमदार प्रदर्शन केलेलं पाहायला मिळालंय. नागेश वाडेकर मॅन ऑफ द मॅच. ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील इलेव्हन, उमेश इलेव्हन कार ही टीम जिंकण्यामध्ये सर्वाधिक मोलाचा वाटा या खेळाडूचा अंतिम सामन्यामध्ये राहिला. एकदा जोरदार टाळ्या नागेश वाडेकर. तदनंतर या आपण या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार देतोय. बेस्ट फिल्डर या स्पर्धेमध्ये ज्याने सर्वाधिक उत्कृष्ट झेल टिपलेले आहेत. फलंदाजी असू द्यात, अगदी त्याच वेळेला क्षेत्ररक्षणही चांगलं गेलं. या आपण आमंत्रित करतोय बेस्ट फिल्डर आदरणीय मयूरजी तरकारी साहेब यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. या बेस्ट फिल्डर कोणाला देऊयात? या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा हकदार आहे. या आपण आमंत्रित करतोय स्वर्गीय संतोष अडसूळ चषक 2026 बेस्ट फिल्डरचा किताब जातोय नागेश वाडेकर. नागेश वाडेकर बेस्ट फिल्डर या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा हकदार नागेश वाडेकरला आपण हा किताब देत आहोत. एकदा जोरदार टाळ्या खेळाडूसाठी नागेश वाडेकर नागा. तदनंतर या आपण आमंत्रित करतोय उत्कृष्ट गोलंदाज. ज्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये आपली छाप चांगली सोडली, नव्हे तर ज्याच्या नावापुढे अगदी आपण 6 विकेट पाहायला मिळाल्या, त्याच्या खालोखाल दुसरा गोलंदाज होता ज्याने 5 विकेट घेतल्या, तो स्पर्धेच्या बाहेर गेला. तिसरा गोलंदाज होता ज्याने 4 विकेट घेतल्या, परंतु त्याला सर्वाधिक जास्त विकेट मिळवता आल्या नाही. आणि या स्पर्धेमध्ये त्याने केवळ विकेट घेत मन जिंकली आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त पारितोषिक जिंकणारा द प्राइड ऑफ भिवंडी भावेश पवार बेस्ट बॉलर. सर भावेश पवार, एकदा जोरदार टाळ्या होत्या त्या खेळाडूसाठी. क्रिकेट रसिकांची मन जिंकणं त्याला ठाऊक आहे. सातत्याने दमदार प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. जिम्मेदारी आणि जबाबदारी काय असते ना या खेळाडूला चांगलं ठाऊक आहे. आणि अर्थात या स्पर्धेमध्ये त्याने दमदार कामगिरी केलेली पाहायला मिळाली आहे. तदनंतर उत्कृष्ट फलंदाजाचा हकदार, ज्याला मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आकर्षक पारितोषिक आहेत. या आपण आमंत्रित करतोय बेस्ट बॅटर स्वर्गीय संतोष अडसूळ चषक 2026. एनी गेसेस कोणाला देऊयात बेस्ट बॅटर? कोणाला द्यायचं? या आमंत्रित करूयात. या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपण आमंत्रित करतोय नागेश वाडेकर नागा बेस्ट बॅटर. नागेश वाडेकर 49 रनची त्याची इनिंग, 92 रन्स त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात आणि दमदार कामगिरी त्याने साकारलेली पाहायला मिळाली. या आपण देतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रथमतः आपण प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार देणार आहोत. वैयक्तिक पारितोषिक दिली जातील. 92 धावा नागेश वाडेकरने बनवल्या. त्याच्या नावापुढे आपण कॅचेस देखील पाहिल्या. चांगल्या रीतीचे क्षेत्ररक्षण त्याने केलं. परंतु असा एक खेळाडू ज्याने या स्पर्धेमध्ये तब्बल 107 धावा बनवल्या. या आमंत्रित करूयात
कोणी सांगू शकेल का कोण आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, ज्याला आकर्षक अशी बॅट दिली जाणार आहे आणि नवे तर त्याने क्रिकेट रसिकांवरती आजही ती छाप पुन्हा एकदा सोडली आहे. जाता जाता एक गोष्ट आवर्जून सांगितली त्याने, संघ छोटा असू द्या किंवा मोठा, यामध्ये करूया प्रदर्शन नेहमी मोठं करणारा द प्राइड ऑफ भिवंडी भावेश पवार, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. भावेश प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा हकदार. तब्बल 107 धावा आणि 6 विकेट, 6 विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळाल्या आणि 107 धावा विथ द बॅट विथ द बॉल. बॉलची जुगलबंदी करण्या व्यतिरिक्त बॅटने अद्भुत कौशल्य त्याचं पाहायला मिळालं. आणि तदनंतर देतोय आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, रोख रक्कम 50,000 रुपये. लहान मुलांचेही काही विशेष सन्मान आपण करणार आहोत. समर्थला विनंती करेन आपण या, कृतेशला विनंती करेन आपण देखील या, अमानला विनंती असेल आपण देखील या, मयंकला विनंती आपणही या. काही चिमुकल्यांची आपण सन्मान करतोय कारण स्पर्धा कोणा एकाने मोठी होत नाही. या चिमुकल्यांचाही हातभार सर्वाधिक मोठा आहे आणि त्यामुळे हे चिमुकल्यांना आपण पाहतो हे व्हॉलेंटियर्स आहेत, त्यांचा मोलाचा हातभार राहिलेला आहे. खरं तर या संपूर्ण चिमुकल्यांचा हातभार स्पर्धा मोठी होण्यामध्ये मोलाचा राहतो आणि चिमुकल्यांचे आपण काही विशेष सन्मान करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉल बॉयज आहेत, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी येऊ द्यात, सर्व चिमुकल्यांसाठी. व्हॉलेंटियर्स, बॉल बॉयज स्पर्धेच्या माध्यमातून हर्षने या साऱ्या गोष्टी चांगल्या रीतीने हेरलेल्या आहेत. बॉल बॉयज या पण देतोय द्वितीय क्रमांकाचं स्पर्धेच्या माध्यमातून पारितोषिक देण्याआधी एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. विनंती करेन ही स्पर्धा जर का मोठी होती त्यामागे सर्वाधिक मोठा हातभार निश्चित लागतो आणि या पण करतो आहोत. संदीजी पोटे साहेब यांचा एक विशेष सन्मान. पाठबळ महत्वाचा, हातभार महत्वाचा आणि आज या विभागाचे गोल्डन मॅन आणि गोल्डन हार्ट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं संदीजी पोटे साहेब यांचा विशेष सन्मान होत असताना आपण पाहत आहोत. असंच पाठीशी उभे राहा आणि ही स्पर्धा आणखीन मोठी होत जाऊ द्यात. आणि तदनंतर या स्पर्धेच्या माध्यमातून असं एक व्यक्तिमत्व सातत्याने ही क्रीडा नगरी, मी आवर्जून उल्लेख करतो, ही मोठी झाली आहे. इथले क्रिकेट रसिक आज येथे येऊन क्रिकेटचा आस्वाद घेत आहेत. या आपण विशेष सन्मान करतो आहोत. मयूरजी तरकारी साहेब यांचा देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. एक दमदार असं व्यक्तिमत्व, अगदी त्याहूनही अधिक चांगलं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं मयूरजी तरकारी साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. सुंदर व्यक्तिमत्व, विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात असताना मला मिळतो आहे. गेले अनेक पर्व मात्र ज्यांच्या आवाजाने या स्पर्धेला लाभलेले आहेत. अतिशय चांगला आवाज आणि अप्रतिम असा एक्सपिरियन्स आवाज म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, आदरणीय जयेश भोसले सरांचा यावेळेला यथोचित स्वागत सन्मान आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचा करूया. आपण यथोचित स्वागत सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने आदरणीय हर्ष अडसोळ यांच्या वतीने त्यांचा हा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. आपलं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जयजी भोसले सर, थँक्यू व्हेरी मच. रुपेशजी तारकर यांना विनंती असेल, स्वप्नील जाधव यांनाही विनंती असेल, अरविंदी पाध्ये यांनाही विनंती असेल आपण या, सचिनजी वालावलकर यांनाही विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. काय विशेष सन्मान आपण करतो आहोत. हे आमच्या आयोजक आणि नियोजनामध्ये आणि या पण रनर अप या स्पर्धेच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देत आहोत. रोख रक्कम 50,000 रुपये आणि ही स्पर्धा खरं तर या युवा खेळाडूंनी गाजवली. अक्षरशः गाजवत असताना युवा चेहऱ्यांना आपण पाहिलं. या संपूर्ण संघाला आमंत्रित करूयात. Y11 बोनखोडे
या स्पर्धेचे उपविजेते Y11 मोनखडे संपूर्ण संघाला आमंत्रित करूयात. आणि आज या संघाने भल्या भल्यांना पराभवाचे मोठे धक्के दिलेत. त्याचं कारण खरं तर भावेश पवार आणि अगदी त्याच वेळेला सूरज केणे याच्या नेतृत्वामध्ये या संघाला आपण पाहिलं काय प्रदर्शन केलं या टीमने. Y11 मोनखडे टीम खरं तर या स्पर्धेचे उपविजेते. संपूर्ण संघाला तुम्ही पाहताय हे नवे चेहरे आहेत, हे उद्योन्मुख खेळाडू आहेत ज्यांना या संघामध्ये स्थान देण्यात आलं आहे. एकदा जोरदार टाळ्या टीमसाठी होत्यात. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 50,000 रुपये. आपण काहीशी चर्चा भावेशी करूयात, कारण ही स्पर्धा ज्या रीतीने पुढे आली, ज्या रीतीने संघ खेळला, रनरअप जरूर राहिले आहेत, परंतु एक आत्मविश्वास निश्चित मिळाला असेल या संपूर्ण संघाला. भावेशची चर्चा आपण करणार आहोत. खरं तर कॉंग्रॅच्युलेशन भावेश, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, तदनंतर बेस्ट बॉलर, अनेक किताबं तुझ्या नावावरती पुढे पाहायला मिळालीत. युवा खेळाडूंनी जो काय खेळ केलेला आहे त्यांच्यासाठी तुमच्या माध्यमातून काय मेसेज आहे? टीम तर खूप चांगली खेळली. त्यांच्या हिशोबात तर मला तरी असं वाटतं की टीम एवढी चांगली खेळली का सुमितची टीम इतकी चांगली होती आणि त्याच्यामध्ये त्यांची मॅच फरदीन लोकांबरोबर झाली आणि 50 रन त्यांनी म्हणजे चेस केले. तर माझ्या यंगस्टर करून मला अपेक्षा होती की ही मॅच डिपेंड करावी, पण नक्कीच त्यांनी चांगला फाईट केला आणि खूप चांगले खेळले. कारण 36 रनांनी एवढी मॅच वाचवायची तर एक बॉलरांचा एफर्ट होता. आणि टीम बद्दल बोलायचं तर आता तुम्हाला तर माहिती आहे की यंग टीम आहे. आम्ही सिनियर प्लेयर तर कोणाला बोलत नाही. टीम चांगली बनवायची असती तर भरपूर चांगली बनवली असती, पण सर बोलले का नाही आपल्याला ज्युनियर पोरा घेऊन खेळायचे आहेत. कारण मोठे प्लेयर असतात ते एका वेळेस मॅच टाकून पण जातात, पण हे ज्युनियर पोरा मॅच कधी ग्राउंडवरून सोडून जात नाही. आणि त्याच्यामध्ये आता ही पोरं घेऊन खेळतो मी, तर त्यांचा एक पुढे आम्हाला असा वाटतो का 1-2 वर्षामध्ये चांगली टीम होईल ती. आणि लबर बॉलला तर तुम्हाला माहीत आहे किती पण स्टारकास्ट बनवली तर कोणी क्रिकेटच्या पुढे कोण नाही. तर ही टीमवर मला भरोसा आहे का आम्ही अजून 1-2 फायनल टच करू. भावेश, एक मेसेज तुम्ही देऊ इच्छिता काय? कारण आज पाहिलं तर अनेक संघ किंवा अनेक खेळाडू असं पाहतात की लाईनअप केवढी मोठी आहे, खेळाडू किती स्टार खेळाडू आहेत, स्पर्धा कशा जिंकल्या जाऊ शकतात. काय मेसेज आहे का अशा खेळाडूंसाठी की छोट्या साईडने स्पर्धा जिंकता येतात? आज तुम्ही ते करून दाखवलेलं आहे. नेतृत्व चांगलं हवं आणि अगदी त्याच वेळेला खेळाडूंकडून ते करून घेण्याची क्षमता असायला हवी. त्याबद्दल काय म्हणाल? काय मेसेज आहे का? तर माझ्याविषयीच घेईन, कारण मलाही 4 टीम फोन करतात खेळायला, पण मी आज जर स्टारकास्टमध्ये खेळलो असतो तर मला ओपन करायला पण नसता भेटला आणि बॉलिंग पण नसते भेटली. कारण त्या टीममध्ये पूर्ण बॉलर 5-5, 6-6 बॉलर असतात, 3-4 ओपनर असतात. तर मला या टीममध्ये तारिक भाई बोलतो कधी पण का 6 वर्ष मॅच असली तरी ओपनिंग तूच करणार. ती मॅच हारली तरी चालेल, त्याला जिम्मेदारी मी आहे, पण नक्कीच तू या पोरांच्या सोबत खेळ. आणि तारिक भाईला तुम्हाला काही कालही सांगितलेलं का मला त्यांना मी शब्द दिलेला का मी खेळेन तुमच्यामध्ये, आणि त्यांचा शब्द आता मी पुरा केलेला आहे. आणि याच्या पुढच्या टुर्नामेंट आहेत ते पण मी पूर्ण खेळणार आहेत. आणि नक्कीच जे पण आता काही स्टारकास्ट जे लोक बनवून येतात, काही स्टारकास्ट वगैरे क्रिकेटमध्ये कोण नाही, याच्यामध्ये जो चांगला खेळेल तो क्रिकेट आहे. शेवटचा प्रश्न, असंच प्रदर्शन पुन्हा पुन्हा पाहायला मिळेल का? कारण उत्कृष्ट गोलंदाज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि वारी चालू आहे, वारीला कधी निघणार आहात? परफॉर्मन्स तर करण्याचा प्रयत्न करेन. आता मी 22 ते 26 तारखेपर्यंत मॅचला नाही, ते तारीख बायला सांगितलेलं आहे. त्यानंतर 27 तारखेला मी मॅचला अवेलेबल होणार, कारण मी वारीला जाणार आहे 22 तारखेला. त्याच्यामध्ये मला थोडा 2 टुर्नामेंट अवेलेबल नाही मी. चला, शुभेच्छा असतील भावेशसाठी. एकदा जोरदार टाळ्या द्या. तदनंतर देतोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम क्रमांक, या स्पर्धेला जिंकणारा संघ 1 लाख रुपये व मानाचा जळाता करंडक या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येईल. 5वं पर्व ज्या संघाने जिंकलंय या संपूर्ण संघाला आमंत्रित करूयात. ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील 11, उमेश जी कुळे साहेब यांच्या मालकीचा संघ उमेश 11 कार या संपूर्ण टीमला आमंत्रित करूयात. 5वं पर्व ज्या संघाने जिंकलंय या संपूर्ण संघाला आपण आमंत्रित करतोय. रोख रक्कम 1 लाख रुपये व जळाता मानाचा करंडक संपूर्ण टीमला आमंत्रित करूयात. प्रथम क्रमांक, रोख रक्कम 1 लाख रुपये. ॲडव्होकेट डॉक्टर साजनजी पाटील 11 या टीमने केलेलं दमदार प्रदर्शन. स्पर्धा जिंकत असताना ज्या संघाला आपण पाहिलं, संपूर्ण चेहरे आहेत हे युवा खेळाडू आहेत. उमेशजी कुळे साहेब अर्थात आवर्जून ते म्हणतात की स्पर्धा केवळ मी जिंकलेली नाही आहे, या विभागाने जिंकलेली आहे आणि नेहमीच युवकांना ही संधी देणारे असे उमेशजी कुळे साहेब आणि स्वतः ॲडव्होकेट डॉक्टर साजनी पाटील साहेब यांना तुम्ही पाहताय.
संपूर्ण संघ 5वं पर्व जिंकणारा या संघाला आपण पाहतोय. एकदा जोर टाळाव द्या या टीमसाठी. बोला गणपती बाप्पा. संपूर्ण संघाला आपण पाहताय ही स्पर्धा इथे संपली आहे. कोणाचं नाव घेणं यदा कदाचित राहून गेलं असेल. ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या स्पर्धेला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचे विशेष करून आभार. हरजी अडचून